कन्या राशी कशा आहात सगळे मजेत ना. असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने तुमचे कसे जाणार आहेत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, त्याचप्रमाणे एप्रिल, मे आणि जून. तर वेळ न घालवता आपण बघणार आहोत एप्रिल. ओके, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ओके, सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा. ठीक आहे, जेणेकरून अशी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. ओके, तर एप्रिल महिन्यामध्ये मला असं दिसतंय की सेलिब्रेशन एनर्जी असेल एप्रिल महिन्यातली. बऱ्याच गोष्टींना वेग मिळणार आहे. ओके, आता जी काही प्रोसेस तुमची चालू आहे किंवा अडकली आहे किंवा स्टक आहे, प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी आहे. कोण हा व्हिडिओ प्रेग्नन्सीसाठी बघत असेल, तर कोण हा व्हिडिओ अभ्यासासाठी बघत असेल, तर कोण जॉब चेंज करण्यासाठी बघत असेल. तुमची जी काही सिच्युएशन आहे, ज्या सिच्युएशनसाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे, एप्रिल महिना कसा जाणार आहे, ज्या थॉटसाठी तुम्ही बघत आहात, तर तुमचं मेजर एनर्जी अशी दिसते की तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये स्टक आहात. प्रत्येकजण डेफिनेटली वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये स्टक असतील. कोणाचं वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहे, कोणाचं आजारपण असेल, कोणाचं एखादं काम अडकलं आहे, कर्ज मिळत नाही आहे, किंवा पासपोर्ट होत नाही आहे, किंवा एनीवन कुठलीही गोष्ट तुमची होत नाही, किंवा स्टक आहे, रिलेशनशिपमध्ये प्रोग्रेस होत नाही आहे, ब्रेकअप्स आहेत, किंवा न्यू कोण पार्टनर मिळत नाही आहे, की जे काही लग्न होत नाही आहेत, तर जे काही सिच्युएशन आहे, जी काही स्टक सिच्युएशन आहे, त्याला वेग मिळणार आहे, प्रगती होणार आहे, प्रोग्रेस होणार आहे. ओके, तर जे काय आहे एनर्जीमध्ये प्रोग्रेस आहे, प्रगती आहे, वेग आहे. ठीक आहे, तर कामं पटापट होणार आहेत. आणि एंड म्हणजे महिन्याचा जो एंड, शेवटचा जो आठवडा असेल, तिथे सेलिब्रेशन एनर्जी राहणार आहे. म्हणजेच काय, तुमचा आनंद असणार आहे. तुमच्या मनासारख्या गोष्टी एप्रिल महिन्यामध्ये घडत आहेत किंवा घडल्यात, अशी एनर्जी एप्रिल एंडिंगला तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. तर खूप छान असा एप्रिल महिना राहणार आहे आणि प्रगतिशील राहणार आहे, वेग राहणार आहेत, मनासारख्या गोष्टी घडताना अनुभवायला मिळणार आहेत, चांगली माणसं तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. ओके, नैसर्गिकरित्या काही गोष्टींचे जे नुकसान काहींच्या बाबतीत असं दिसतं आहे, तर ते वेगळ्या दृष्टीने भरून निघणार आहे. एखाद्या गोष्टीचं तुमचं नुकसान होत असेल किंवा नुकसान झालं असेल, ठीक आहे, तर त्याचं भरपाई कुठल्या वेगळ्या मार्गाने भरून निघणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे एप्रिल महिन्याची हेवी एनर्जी दिसत आहे. ठीक आहे, कोणाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, काही असेल, तर येस आन्सर आहे. ज्या मनात सारख्या गोष्टी होणार का, तर येस, पण आणि उलट फास्ट होणार, प्रोग्रेसमध्ये होणार, प्रगतिशील राहणार. काही नवीन गोष्टी करायच्या असतील तरी येस आहे. छान छान अनुभवायला गोष्टी बघायला मिळणार आहे. सेल्फ इम्प्रूव्हमेंट आहे या महिन्यामध्ये. ओके, तर आता बघणार आहोत मे महिना कसं जाणार आहे. ओके, कन्या राशी 2 कार्ड्स आहेत, तर हे कार्ड येत आहे त्यामुळे मी इथे ठेवते. कन्या राशीमध्येच असं एक्स्ट्रा कार्ड आलं आहे. वाव, व्हेरी नाईस. मे महिनासुद्धा म्हणजे इथे तर प्रोग्रेस आहे, इथे तर प्रगती आहे, पण मे महिन्यामध्ये लिटरली अशा गोष्टी घडणार आहेत ज्यांच्या बाबतीत तुम्ही विचार देखील केला नव्हता. इतक्या छान अनुभव तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की एखादी गोष्ट तुम्ही जी कल्पना केली होती आत्तापर्यंत, ती अनुभवायला मिळणार आहे. मग तुम्ही प्रत्येकाची कल्पना डेफिनेटली वेगवेगळी आहे. ओके, कोणाला नवीन घर घ्यायचं आहे, नवीन कार घ्यायचं आहे, एक रिलेशनशिप आहे, लग्न आहे, प्रेग्नेन्सी आहे. जी काही तुम्ही कल्पना करत होता की मला असं हवं आहे, मग नेगेटिव्ह तुम्ही जर विचार करत असाल तर नेगेटिव्ह नाही घडणार आहे. त्यामुळे त्या बाबतीत काळजी करू नका. पण येस, जे पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये ज्यांनी काम केलं आहे किंवा मॅनिफेस्टिंग केलं असेल किंवा कल्पनाशक्ती तुम्ही वापरली असेल किंवा एक इच्छा धरली आहे, तर ती मात्र मे महिन्यामध्ये पूर्ण होताना मला दिसत आहे. आणि मे महिन्याची एनर्जी इतकी फ्लोमध्ये छान जाणार आहे ना, की अरे मे महिना संपला आणि खूप छान गेला. म्हणजे एक म्हणतात ना की एक पिक्चर म्हणतात की स्टार्ट पण छान होतं आणि एंड पण छान होतं, तसं मे महिना साधारणसा जाणार आहे. ओके, आणि एखाद्या गोष्टीमध्ये काही कन्या राशी ना मे महिन्यामध्ये काहीतरी नवीन गोष्टी किंवा नवीन ह्याच्यात मला
शिकताना असं दिसतंय किंवा एज्युकेशन किंवा शिक्षणच्या बाबतीत एनर्जी हेवी दिसते. मग एखादी गोष्ट तुम्हाला शिकायची असेल किंवा नवीन सुरुवात करायची असेल तर मे महिना एकदम बेस्ट राहणार आहे तुमच्यासाठी. ओके, आता काहींच्या बाबतीत लग्न कार्य स्टक एनर्जी असेल तर मे महिन्यामध्ये त्या गोष्टी घडताना मला दिसत आहे. काहीतरी नवीन मेंबर तुमच्या घरी येताना मला दिसत आहे. काहींच्या बाबतीत हे रेझिनेट होईल. ओके, तर किंवा नवीन पार्टनर किंवा नवीन जुनी जी नाती ज्यांच्यामध्ये भांडणं होती ती परत एकत्र तुम्ही याल. म्हणजे एखादं भावाभावांमध्ये भांडणं असतील किंवा ज्याच्यात कन्या राशी आहे. ओके, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही एकत्र नव्हते येत होते इतके वर्ष तर एकत्र येतील. असे सुंदर अनुभव तुम्हाला मे महिन्यामध्ये अनुभवायला भेटतील. जसे तुम्ही कल्पना केलेली की बाबा असं झालं तर तसं झालं तर, अशी कल्पना ज्या गोष्टीची तुम्ही कल्पना केली असेल तर ती गोष्ट मे महिन्यात तुम्हाला अनुभवायला मिळेल. ओके, तर आता आपण बघणार आहोत जून. व्हिडिओला लाईक नक्की करा केलं नसेल तर. ओके, सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा. ओके, तर जून महिन्यामध्ये ना 2 महिने तर एकदम एन्जॉयमेंटचे आहेत. ओके, पण जून महिन्यामध्ये ना तर थोडंसं कन्या राशी थोडंसं शांत आणि थोडासा थकवा जाणवेल. थोडीशी हेल्थमध्ये काळजी घेण्यासारखं आहे, पण रिझल्ट खूप छान आहेत. जे हेल्थमध्ये तुम्हाला समजा काही थकवा जाणवला किंवा काही गोष्टींचं विकनेस जाणवली तर मात्र ते तेवढ्यापुरतीच असेल. नंतर तुम्ही नीट व्हाल. म्हणजे काय घाबरण्यासारखं किंवा मेजर काहीच दिसत नाही आहे. पण घरातल्या घरात उपाय करायची नाही आहे, डायरेक्ट डॉक्टर गाठायचं. इतकंच मी सांगेन कन्या राशी जून महिन्याच्या बाबतीत. ठीक आहे, तर थोडंसं ना हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे जून महिन्यामध्ये. आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. घरातल्या घरात उपाय करायचे नाही आहेत आरोग्याच्या बाबतीत. तर थोडंसं जरा काय वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. कुठलीच मनात आली आणि गोळी घेतली असं करू नका, असं एकंदर मी सल्ला देईन. शेवटी तुमची चॉईस. पण असं आहे की थोडंसं हेल्थच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे. प्रवास थोडासा लांबचा वगैरे असेल तर काळजी घेऊनच प्रवास करायचा आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल हेल्थमध्ये मेजर एनर्जी हेल्थची दिसते. ओके, तर हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे. आता याच्यामध्ये कसं एज्युकेशन स्टार्ट होणार जून महिन्यात. काही लोकांचे जे कन्या राशींची स्टुडंट्स तुमची मुलं असतील तर त्यांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून शाळेला सुट्ट्या नाही होणार आणि ते वेळेत शाळेत जातील किंवा शाळेत तुम्ही उशिरा जॉईंट होतील. अशा प्रकारची थोडीशी एनर्जी आहे. तर हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे कन्या राशी. ओके, ते जे मेजर एनर्जीज मला जे दिसलेत ते मी सांगितलं आहे. तर प्रवास जो असेल त्या बाबतीत पण काळजी घ्यायची आहे. ओके, तर अशा प्रकारे होतं हे एप्रिल, मे आणि जून. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या ओळखीची कन्या राशी असते त्यांना शेअर करा.